चहाले दूध घेऊन या मग तुम्ही जाऊन, कारण आता दूध तर आहे नाही. चहा करा लागेल या पाहुण्यासाठी. दूध पैसे नाही आहे का आता? मगानेच कोणी सांगितलं मला, तिथूनच घेऊन आलो असतो ना. तिथून कुठून आणलं असतं तुम्ही? अरे दूध त्या गाई नाही काय तिथं, तर कोणाच्या घरून आणलं असतं? कोण नाही देत आपल्याला. हो तर घेऊन या ना मग. आता आता माझ्या लक्षात नाही आलं हो. मी म्हटलं आता आपल्याला काही गरज नाही, संध्याकाळी आणताच म्हटलं तुम्ही, तर आता काही चहाची हे नाही म्हटलं आपल्याला. आता जेवायचाच टाईम आहे म्हटलं, म्हणून मी काही तुम्हाला म्हटलं नाही. मला काय मी मदत पाहुणा भेटून जाईल म्हणून. बाई भाऊ, राहू द्या दुधाची काही गरज नाही आपल्याला. मी कोरा चहा पित असतो, मला काही दुधाच्या चहाची नाही आहे गरज. राहू द्या, काही तकलीफ नका घेऊ तुम्ही. कोराच पिता काय? नाही तर मग पाठवतो येईल दूध आणण्यासाठी. आता कसं आहे बा, आम्हाला काही दुधाची गरज पडत नाही तर आम्ही ठेवतही नाही घरी. मला काय तो सुने येईपर्यंत थांबतो जरासा मी 2-3 घंटे, मग त्याच्या घरी जातो. आता महत्वाचं काम आहे म्हणून आलो, नाही तर नाही आलो असतो बा मी एवढ्या गडबडनं. चाललो गेलो असतो, आलो असतो आता वापस. नाही थांबा ना, थांबायला काही हरकत नाही आहे. आमचं काही तसं म्हणणं नाही आहे बा. ते तुमचं तुम्ही मान भाषेचं काही असो तुमच्या, आम्हाला काय करायला लागते त्याचं ते तुमचं तुमच्यासोबत. इथंच बसतो ना भाऊ, नाही तर काय आता घरात तुम्ही करा जेवण घेऊन, मी बसतो. 2-3 घंटे काढायला कोणता उशीर लागते आपल्याला? भाऊ आता इथंच बसायचं होतं तर मग आम्ही तिथूनच काय आणलं असतं तुम्हाला घरी. तिथंच बसू दिलं असतं, मंदिरात बसतो म्हणे तुम्ही तर. हो बरोबर आहे. आता सुनीलचा पाहुणा म्हणजे आमचा पाहुणा. आता त्या पोरीला नाही समजलं कोण होय काय होय, पण आम्हाला माहित आहे ना, सुनीलचा मामा म्हटल्यानंतर जवळचाच आहे. सुनील आम्हाला पोरासारखा, आम्हीच वागवलं त्याला लहानपणापासून. म्हणजे तुम्ही नामदेव भाऊ आहे काय मग? हो, नामदेवच नाव आहे माझे. काकाजी माफ करून द्या मला. मी कोण आहे बा तुम्हाला माफ करणार आहे? मी तर तुम्हाला ओळखतही नाही बरोबर. मी कोणी आहे ना तुम्हाला माफ करू? आणि तुमची गलती काय आहे का मी तुम्हाला माफ करू शकतो? पहिले तुम्ही मला सांगा का तुम्ही मला माफ केलं म्हणून. हो पण कायच्याबद्दल? आपली काही ओळख परिचय नाही, काही नाही, पहिल्यांदाच आपण भेटलो आणि मी कायच्याबद्दल माफ करू बा तुम्हाला? काकाजी, मी माझ्या भाषाचा आणि भाषेचा सांभाळ नाही करू शकलो. तुम्ही परकी असून सांभाळ केला, त्याला लाईनाचं मोठं केलं, त्याचे लग्न करून दिले, त्याला आपापल्या घरी म्हणजे कामी लावलं, तर त्याच्याबद्दल म्हणून राहिलो मी तुम्हाला. पण मी सख्खा मामा असून नाही करू शकलो हे काम. हे गोष्ट आता कसं आहे बा, तुम्ही जरी सोडून दिलं तर मी त्याच्या बापाचा सोबती होय. आता मला कसं सोडता येत होतं? माहीच लाज मला खात होती. त्याच्यात आम्हाला लेकरं बाहेर नाही. मग आता त्यालाच घेतलं आम्ही पोरगं मानून. जाऊ दे बा, आमचं काय म्हणते तू आमचं आम्ही करतो मस्त. बहीण भावाचं दोघांचे. तू तुझ्या होईन तर करजो बा, नाही होईन तर नको करजो, असं आमचं काम आहे. हो तेच ना, कर्तव्य माय होतं. माझी बहीण जेव्हा गेली तर माझ्या बहिणीच्या मागं तिचे लेकरं सांभाळणं हे माझं कर्तव्य होतं. दुसरी गोष्ट, माझ्या बहिणीचं माझ्या वावरातच हिस्सा होता. ते करणं माझं कर्तव्य होतं, तरी मी केलं नाही. आजपर्यंत म्हटलं भाषेला विचारलं नाही, भाषेला विचारलं नाही, लग्न हेवात आलो नाही. जाऊ द्या, आता जे गेलं ते झालं. असं समजा का जे जुनं पुराण होतं सरलं. आता तुम्हाला पश्चाताप होऊन राहिला ना त्या गोष्टीचा. तर आता त्याला माफी मागून घ्या तुम्ही सुनीलले. झालं, त्यांना माफ केलं म्हणजे झालं, आलं त्याच्यात सगळं. मी कोण आहे बा माफ करणारा? नाही पण पोराले लय राग आहे पण भाऊ तुमच्याविषयी. तुम्ही अजिबातच टाकून दिलं भाषाभाषीले. बरं टाकलं तर टाकलं, आता त्याचं लग्न जुळलं तर त्याचं लग्न तोडायला गेले होते तुम्ही. मग सांगा बरं, तरी मग म्हणता का मामाचं कर्तव्य असतेच? असे कर्तव्य असते काय मामाचे? बाई खरंच चुकलं माझं, मी माफीच मागून राहिलो. तुम्ही सांभाळ केला, तुम्हीच त्याचे खरे मायबाप झाले, तर म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, देवाच्या पाया धरतो तसे तुमचे पाय धरतो मी. नाही आता राहू द्या, काही कोणाचे पाय नका धरू. हे पहा, आम्हाला कदर आली. आमचा माया तो सोबती होय त्याचे वडील, म्हणून मी केलं लेकराईसाठी. कसं आहे, लेकरं होते ते लहान कोणाच्या इकडे पाहत होते आई वडील नसल्यावर, म्हणून मग मी त्याचा सांभाळ केला. आज ते आपल्याला मानतात बिचारे, माईबापाच्या जागेवर मानते. भाऊ तुम्ही कर्तव्यच तसे केले, आई वडिलाच्या पेक्षाही कर्तव्य केले म्हटलं तुम्ही. पण आता तुम्ही माझ्यासाठी सुनीलला समजून तरी सांगा का म्हणा, आता मामाला माफ करून दे म्हणा. झाली गेली गलती होतेच म्हणा, माणसाकडूनच चुका होते. ते तुम्ही त्याला म्हणा बा. आता मी काय सांगू आता याचं? तो तुम्हाला माफ करते नाही करत, नाही तुम्ही म्हणा तर करन तो. आणि तुम्ही जर नाही म्हटलं तर मला तर तो उभं नाही करणार दरवाजावर. बरं जाऊ द्या, झालं गेलं पार पडलं, मी बोलन त्याच्यासोबत. चला घरात चला. हो भाऊ चला मग. तुम्ही तरी वा देवासारखे भेटले मला. भाऊ जेवायचं आहे काय? जेवत असाल तर वाढतो बा जेवाले. नाही भाई, जेवा गिवाचं नाही आहे. चहा केला तर बरं, नाही तर काही हे नाही आहे आपल्याला का चहा पेलोच पाहिजे म्हणून. बस आपल्याला आसरा पाहिजे 2-3 घंट्यासाठी. मग मी चालत जातो, सुनीलच्या घरी जातो, त्याच्यासोबत बोलचाल करतो आणि मग निघून जातो गावाकडे. घर मस्त आहे तुमचं, दोघंच जण राहता वाटते. मूलबाड नाही आहे तुम्हाला, नाही काय? नाही बा, मूलबाळ नाही आहे आम्हाला. आम्ही दोघंच बुडाबुडी राहतो. हे आता आहे 2 खोल्याचं घर आपलं. कसं आहे, जसं बांधणं झालं तसं बांधलं बापा हे. चांगला आहे ना बाई, मस्त आहे घर. काही असो, घरापेक्षा माणसं महत्वाचे. तुम्ही लोक चांगले आहे. म्या पैसानी कमावला जीवनात, पण इज्जत लय कमावली. जिथं जातो तिथं भाऊ भाऊ आहे म्हटलं. कोणी आपल्याला भाऊ शिवाय बोलत नाही. नात्या गोत्यात म्हणा का बाहेर म्हणा, कोणी गावाला जा, कुठेही जा, पण आपल्याला कोणी असं उद्धटासारखं बोलत नाही.
हो भाऊ, खरंच आहे, खरंच माणुसकी. पहा तुम्ही, मी ओळखीचा नसून तुम्ही मला घरापर्यंत आणलं, जेवायला विचारलं, सन्मान केला माझ्या एवढा, तर तुम्ही सांगा किती चांगले असाल तुम्ही. हे पहा भाऊ, कसं आहे, माणसाची माणुसकी सोबत येते, दुसरं काही येत नाही. माणसानं माणुसकी जपलीच पाहिजे. त्या माणुसकी खातीरच आम्ही तुम्हाला बोलावलो. नाही तर आता पहा, मी लहानपणापासून लेकराईले पाहून राहिलो, तुम्हालाही ओळखतो, असं काही नाही. म्हणजे चेहऱ्यानं नाही ओळखत, पण तरी तुमचं कर्तव्य कसं आहे भाषेविषयी ते तर मी ओळखतो. त्याच्यानं त्याच्यानं मी विचार नाही केला, तरी म्हटलं जाऊ दे, कसंही असो, आपण आपल्या माणुसकीला जपाव. जाऊ दे, माणूस एकटा आहे, याला आता मदतीची गरज आहे, तर आपण आपलं काम करावं. हो भाऊ, बरोबर आहे तुमचं, खरी गोष्ट आहे. मी म्हटलं लयच हे केलं म्हटलं, पण पण आता कायसाठी आले होते तुम्ही? हो बरोबर आहे, मुद्द्याचं राहिलं ना आपलं. ते कसं झालं, आता माझी बहीण होती. हा, बहिणीचा जो हिस्सा होता, एकच बहीण होती आणि 2 भाऊ आहे आम्ही. तर म्हटलं तसं आता 3 हिस्से होते कोणी, आता आई वडील राहिले नाही, हिस्से करून नाही अलग. तर त्याच्यासाठी आपल्याला भावाच्या बहिणीच्या सह्या पाहिजे कोणी. तर आता बहिणीची सही आवश्यक असते. आता बहीण तर जगात राहिली नाही, मग आता बहिणीच्या जागी भाषेची लागली ना. तर म्हटलं भाषेची सही घेऊन घेतो म्हटलं. असं सही घ्यायला आले मग तुम्ही. आणि मग त्यानं जर त्याचा हिस्सा मागितला तर मग त्याच्या आईचा देऊ ना त्याले. कसं आहे, मी आतापर्यंत बेमानी केली, खूप बेमानी केली. मी खोटं नाही बोलत भाऊ, जे आहे ते सांगतो खरं खरं. लय बेमानी केली मी जीवनात. पण आता मला इमानदारीनं जगाचं आहे, भाषाचं नाही खायचं आहे. कसं आहे, ते माझ्या बहिणीचं होतं, बहिणीचं खाणं चांगलं नसते. म्हणून म्हटलं आता का त्याला त्याचं हे देऊन द्यावं म्हटलं, त्याचा हक आहे तो. चला बाबा, चांगलं झालं तुम्हाला आता तरी समजलं. आता तरी कुठं ना कुठं तुमची माणुसकी जागली. हो बाई, त्याच्यासाठी आलो मी. मी म्हटलं इथं जाव. आता कसं आहे, दोघा भावाले तर घ्यास लागून आम्हाला जे घ्यायचं आहे ते. आणि मला काय, एक पोरगी एक पोरग, दोघंच आहे. लाईन आहे, 2 पोरी 1 पोरग. तर मग त्याला एकच पोरग आहे, मला एकच पोरग आहे. येईनं जर आता हिस्सा मागितला तर येईले जे द्यायचं आहे ते देऊन देईन. येईनं जर म्हटलं का आमच्या आईचं होतं तेवढं आम्हाला पाहिजे, तर तेवढंही त्याला देऊन देईन. काही विषय नाही आहे, तिघाचे जे हिस्से येईल ते आम्ही वाटून घेऊ. आमच्या दोघा भावाचं मत झालं असं. असं असं चांगला निर्णय घेतला तुम्ही, काही असो. निर्णय घेतला हे महत्वाचं आहे तुमचं. का तुम्ही आज विचार केला. कसं आहे, माणसाचं जीवन माणसाच्या हाती नाही आहे. कोण मेल्यावर चांगलं म्हटलं पाहिजे, कारण कसं आहे, मेल्यावर नाव निघालं पाहिजे. हो भाऊ, म्हणूनच आलो मी. आलो तर तिथपर्यंत गेलो बा घरापर्यंत, तर ती पोरगी होती. तर त्या पोरीनं सप्पाच म्हटलं, नाही म्हणे, ते आल्यावर शेजा म्हणे, मी घरातच नाही घेत म्हणे तुम्हाला म्हणे. हाकलून दिलं भाऊ म्हणे. मी म्हटलं काही हरकत नाही. तर म्हणून मी येऊन गेलो मग इकडे. तुम्ही सांगितलं काय तिले मामा होय म्हणून मी त्याचा? नाही, काहीच नाही सांगितलं. सांगायला चान्सच नाही भेटला मला. त्या पोरीनं पहिलेच हाकलून दिलं मला. मी म्हटलं बरं बा, जाऊ दे, मगच पहिलं म्हटलं. काऊन बसली मीरा? का आराम करायला लागत होता इथं बसल्यापेक्षा? अहो, झोपच नव्हती येऊन राहिली. मग म्हटलं आता बसावंच म्हटलं इथं. काय म्हणते, पोचून दिलं काय गीताबाईले? हा, तरी तुम्हाला झाले ना 3-4 घंटे लागले ना. हा, आता भाऊजी म्हणे बसणार आहे म्हणे, काय म्हणे चालला म्हणे आता, म्हणून बसलो मग. आता आता तसं श्रावण महिना आहे तर काही जमत तर नाही म्हणे. तुम्हाला तर बस जमवातच दिसते. कधी कुठं काय जमते सांगताच येत नाही. हा, म्हणजे खाल्लं पाहिजे म्हणजे खाल्लंच पाहिजे. कसं आहे, मी गेलो म्हणजे भाऊजी करतेच म्हटलं, त्याच्यानं तेले सवय पडली. मी आलो का तेले करायला भेटते. तेले माहिती आहे, भाऊ असला का बहिणी काही म्हणत नाही, आणि आपल्याला भेटते नाही भेटते. आतापर्यंत कसं मी एकटा होतो ना, मला काही करता येत नाही. त्याच्यानं मग मला भेटन कुठं, मग मी तिथंच जाऊन खाऊन घेऊ. हो ना, मी म्हटलं म्हटलं आता तुम्ही जेवण करून गेले म्हटलं गीताबाई तुम्ही दोघे जण, आता कायले म्हटलं तुम्हाला जेवा लागते तर तिथे तुम्ही जेवलेच असते नाही, लाईन लावलीच असते जेवाची. नाही ना बा, जेवलोच नाही ना. मग म्हणे मले सुशीलाबाई, जेवण रे म्हणे, जेवण म्हणे. मस्त भाजी केली होती तिने आज, काटोल्याची भाजी केली होती. तर मी म्हटलं बाई, मला भाजी तर लय आवडते, पण काय करू, पोट एवढं भरलं आहे म्हटलं, तर जेवाची इच्छाच नाही म्हटलं आता. बापरे, काटोल्याची भाजी केली का हो? मग आपल्यासाठी घेऊन यायला पाहिजे होते थोडीशी काटोल्याची भाजी. खाल्ली असते मी, मला आवडते. काटोलं दिले ना बहिणं, काटोलं घेऊन जाय म्हणे. अरे गाडीतच राहिली वाटते. बरं आणतो, मी काढून आणतो. मस्त करजो बरं संध्याकाळी काटोल्याची भाजी. काय बोलता, आणले तुम्ही काटोला? बापरे, मला ना खूप आवडते. आता माहितीये का, आईच्या इथं आई आणत असते, बाबा आणते. बाबा जंगलात जाते कणी, तर मग बाबा आणते. वावरात जाते तर आई आणते थोडेसे, मग आम्हाला होऊन जाते. तर यंदा भेटलेच नाही. त्या दिवशी आईचा फोन आला होता ना, आई म्हणे बाई काटोला आणले म्हणे, काटोला आले तर तुझी आठवण आली म्हणे. म्हटलं म्हणे का मीराला लय आवडते, पण म्हणे आता त्या खाल्ले काय म्हणे. मी म्हटलं नाही, इथं आणलेच नाही म्हटलं, येईन म्हटलं. त्या मला सांगितलं काय मला आवडते म्हणून? त्या जर सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो, विकत आणले असते, भेटते ना. नाही तर काकाजीला सांगितलं असतं. नाही, काकाजीच्या इथं आणलेच नसन. नाही तर काही आणलं ना तर काकू आणून देते म्हटलं. एवढंच आणलं ना तरी एवढंच आणून देते दोघांसाठी. घे म्हणते बाई, कर म्हणते. नसत भेटले मग ते यावर्षी. तसं पाणी नाही ना, पाणी चालू राहते ना तर काटोलं जास्त येते, आणि पाणी नसलं म्हणजे काटोलं उगवत नाही. असं असं हाव काय, पाणी पाहिजे आहे ना. मग यावर्षी पाणीच तर नाही बरोबर. तरी पण बाबाला भेटले म्हणे, बालवाय आणले म्हणे. मग एवढे खाते काय ते दोघं जण, तर मग ते ना शांता काकूच्या इथे नेऊन दिले म्हणे. शांता काकू ना केली म्हणे मग भाजी त्याची. हा काय, मग शांताबाईनं केली म्हणते नाही. आता मस्त आहे सुशीलाबाईच्या घरी. हा, सूनही मस्त आहे, सासूही मस्त आहे. ते तर तेवढं चालूच राहते त्याचं तिखट मिखट.
पण तरी बरं आहे आता पहिलीपेक्षा. चांगलं आहे ना. चला चांगलं आहे. आपल्याला आनंद आहे बाबा त्याच्यात. रुपाली ताई ना चांगली आहे तशी. हा, मला असं वाटते का रुपाली ताईले एवढं चांगलं घर भेटलं बा, तर सासू चांगली भेटली असन. पण आता काय माहित का लग्न झाल्यावर मी तिथंच जाईन म्हणून, का सुशीलाबाई ताईची सासून महिन्यानंच निघाल. तसंच असते ते. योग कुठे नेऊन टाकून माणसाला सांगताच नाही येत. अन सुशीलाबाई चल बा, ते रुपाली म्हणत असन का खराब आहे तर, पण ते बाई नाही म्हणून चांगली नाही ना. माझ्यासोबत कुठं धडाची वागते ते. अरे हो, मी काय म्हणतो, एक माणूस आला होता, सुनील आहे का करे. मग मी त्याला अंदरच नाही बसू दिलं. बसतो म्हणे मी 2-3 घंटे तो येईपर्यंत. अर्जंट काम आहे म्हणे. मी म्हटलं नाही, म्हटलं तुम्ही म्हटलं तिकडे गावात मंदिरात बसा म्हटलं. ते बाहेरगावी गेले म्हटलं त्याच्या बहिणीच्या गावाले, तर 2-3 घंट्याने येईन म्हटलं. एक माणूस त्यांना नाव घेऊन सांगितलं काय, कोण होय, काय होय, कुठचा होय, का फक्त माझंच नाव घेतलं त्यानं. तुमचंच नाव घेतलं म्हणे. हाय काय म्हणे सुनील, त्याच्यासोबत काम आहे म्हणे, त्याच्यासोबत बोलायचं आहे म्हणे, असं म्हणे बा. कोण होईल त्याचा, मी तर ओळखत नाही. मी आता कोणाला बोलावलं नाही घरी. अन कोणी पाहुणा होता काय? काही माहित नाही मला. असं लुंगी होती त्याले, अन असा टकला होता, अन गुलाबी कलरचं शर्ट होतं. असा होता, वयस्कर माणूस होता. टकला होता नाही, वयस्कर होता. कोण असं गड्या, काय काही लक्षात नाही येऊन राहिलं कोण होय काय होतं. अरे तो बसू द्या लागत होतं, वयस्कर माणूस होता, काय करत होता तो. हा, बसू द्या लागत होतं. बसा बा काकाजी, एवढं नाही म्हणता आलं तुले. काही पाणी गिनी पाजलं? नाही नाही पाजलं. मला कोणी आलं ना, अशा माणसं तर बेवच लागते. म्हणून ना मी पाणी नाही पाजलं त्या माणसाले, अंदरही नाही घेतलं. मंदिरात बसा म्हटलं तुम्ही. हा. मीरा तू काही पागल गिकल तर नाही आहे ना? अरे काकूले बोलवलं ना ती, पण एकदम असं हाकलून दिलं कोणाले, बरोबर आहे का हे? अहो मला सुचलंच नाही काही. मी त्या माणसाला एकदम म्हणूनच दिलं. तुम्ही म्हटलं मंदिरात बसा म्हटलं, जाऊन म्हटलं तिथं जेवणही आहे म्हटलं. मा बिन पागल तर नाही झाली तू? तैली म्हणून राहिली मंदिरात बसा. अरे या म्हणा काकाजी, बसा, पाणी गेली प्या. आता कोण होईना कोण नाही बिचारा. बाहेर गावचा कोणी पाहुणाही असू शकते. कोणी थकवून भागून कुठून येते. विचारणं काम होतं तुझं, कोण होय काय होय बा तुम्ही, एवढं तर विचारायला पाहिजे. खाते काय कोणी घरात आलं तर? नाही पण त्यानं सांगितलंच नाही कोण आहे म्हणून. काय विचारलंच नसेल तर कसं सांगाल समोरचा? नाही मी नाही विचारलं. मला काय वाटलं का असं म्हटलं कोणी गावातला, तर म्हणून म्हटलं मी या म्हटलं तुम्ही 2-3 घंट्यानं. वा रे वा मीरा, मस्त धन्य आहे तू. हा, हे असे कामं नको करत जाऊ. कोणी आलं माझ्या नावावर तर काय घेऊन जाईन तो, काय म्हणून तो माणूस. तो जर गेला असेल त्याच्या गावाला किंवा अजून कुठचा असन, तर काय म्हणून तो गेलो, याची बायको नाही म्हणून चांगली, पाणी नाही पाजलं म्हणून. मग आता येणार नाही का हो तो वापस? आता मला काय माहित, मी काय सांगू. त्याला अर्जंट काम असेल तर येईनच, नाही असेल तर नाही येणार. जाय आता पाणी गिनी घेऊन ये. आंघोळ गिंघोळ केली का तशीच बसली इथे येऊ? तुम्हाला माहित आहे ना मला भेव लागते घरात म्हणून एकटीने. तर मी तिकडे बाथरूमच्या इकडे नाही गेली. मी इथंच बसली आहे तुम्ही गेले तेव्हापासून. झोपली नाही ना, काहीच नाही. सतत टीव्ही पाहून राहिली. मीरा, या घरात कायची भीती आहे तुला सांग बरं. पहिले तू तुझ्या मनातली भीती काढ. हा, कायचं भेव लागतं तुला, मला हेच नाही समजत. काय असते घरात, एवढं घर आहे आपलं, हा, मोकळं मोकळं जिकडे तिकडे, आणि तुला भेव लागते म्हणतं. नाही, ते कसं आहे, आमचं घर कसं असं म्हणजे रस्त्यावरच आहे. अन एकदम ना असं सगळं रस्त्यावरच दिसते. तर मला की तिथं भेव नाही लागे. अन जास्त मोठं नाही आहे हे घर. मोठं आहे का नाही, इथून डायरेक्ट अंदर जातो मी, तर तिकडे कोणी मला भेवच लागते. कसं तरीच वाटते एकटी घरात असली का. अरे यार, अशी कशी करशील तू? एवढी जर भिशील तू त्या घरात राहशील कशी? हं? मी काय म्हणते, मी काय घरीच बसला राहू काय? कामधंदे राहीन काय मले? आता मी चल बा, आता सध्या नवीन नवीन आहे म्हणून एवढाला वेळ काढून राहिलो. थोडे दिवस झाले म्हणजे मला तिकडे बाहेर राहायला लागत जाईल. कधी वावराचं, कधी दुकानाचं, हे काम करून मी. तर तू काय करत जाशील मग? तर काहीच नाही करत जाशील घरचं, बसलीच राहत जाशील का इथं? नाही मग होईन ना सवय मला. मग कधी कधी सगळी सवय होऊन जाईल. पण सध्या ना खरंच मला खूप भीती वाटते हो घरात. पागल लेकाची. बरं जाय, कर आता आंघोळ मंगोळ कर. आंघोळ कर, आणि मग मी लोटतो इथं थोडा वेळ सोप्यावर या. गीताबाई होत्या का नाही तर मला मस्त वाटे घरात. आणि आता गीताबाई नाही, तर आता मला म्हणजे एकदमच एकटंच वाटून राहिलं. अरे आता गीताबाई गेली म्हणजे सुशीलाबाई येते 2-4 दिवसानं. सुशीलाबाई राहीन 4-8 दिवस. हा, मग अजून गमन तुले. नाही सुशीलाबाई नाही. सुशीलाबाई जर आल्या ना, मला जे गमाचं आहे ते गमणार नाही घरात. मग कशी म्हणतो तू आता? हं? मग त्याच्यापेक्षा एकटीच राही ना बाबा. सुशीलाबाई जर आली ना, तर ते शांतीनं तुलाही राहू देणार नाही, तुम्हालाही राहू देणार नाही. येतो मी मग पटकन आंघोळ करू ना. हो, ये ये ये. बरं, मीराला भेव लागते म्हणते घरात. एवढं मोठं घर आहे चांगलं, मोकळंच मोकळं, तरी भेव लागते म्हणते. वाटते म्हणा पोरीने तशी भेव लागतेच. पण हे माणूस कोण असन, कोण आला म्हणते घरी? आला, नाव नाही सांगितलं, काही नाही. हिने विचारलं नसं ना, हाकलून दिलं असं, समोरचा काय बोलन? माहिती करावं का इथं जरा हात पाय लंबे, का जाऊ खोलीत तिकडे झोपाले, इथंच करावं आता. अरे सुनील, कधी आला रे तू? काकाजी आत्ताच आलो, आत्ताच मटकस असं आलो आणि बसलो बा आता. या ना, बसा ना. अरे मी काय म्हणतो, तू तुझ्या मामा आलाय ना? तुझ्या मामा आलाय, भेटला बा तिकडे गावात आम्हाला. तुम्हाला भेटला? असं म्हणजे माझ्या मामा होय मग घरी आला होता. मीरा सांगत होती आता एक माणूस आला होता म्हणे, अन मी त्याला हाकलून दिलं म्हणे. हो हो हो, तोच होय. आता आम्हाला भेटला तिकडे, आम्ही तिकडून येऊन राहिलो होतो दोघं बुडाबुडी.
ती मला आवाज द्यायला आली होती जेवासाठी. तर ती कोणा येताना दिसला. आता मी आता पाहिलंच होतं मागं, पण मी कोणी नाही ऐकल्यासारखंच केलं. तर मग हेच बोलली ना, काकी तर माहिती तुले कोण आहे भाऊ, कुठचे होय भाऊ, हे काही ओळखत नव्हती. हा हा हा, मग मग काय म्हणे, मग सांगे सुनीलच्या घरी गेलो होतो म्हणे, मी त्याचा मामा होय म्हणे. हा, घरी गेलतो म्हणे, तर मग काय झालं म्हणे, काही सांगितलं असेल ना, सांगितलं ना म्हणे. गेलो होतो म्हणे घरी, सुनबाई होती म्हणे घरी म्हणे. तर विचारलं म्हणे बाई सुनील आहे काय, तर म्हणे म्हणे का नाही घरी नाही आहे, तर तुम्ही तिकडे मंदिरातच जाऊन बसा, याचा 2-3 घंट्यानं अर्जंट काम असेल तर. असं असं आता सांगे मीरा म्हणे एक माणूस आला होता म्हणे, तर तिला काही माहित नाही मामा म्हणून आहे. एक माणूस आलता म्हणे, त्याने विचारलं म्हणे सुनील आहे काय. मी म्हटलं म्हणे नाही, ते बाहेर गावी गेले आहे, पण येते 2-3 घंट्यानं. तर म्हणे म्हणे बाई पाणी गिनी येते, तर बसू दे बा म्हणे घरात 2-3 घंटे. तर हिनं कधी हाकलून दिलं म्हणते, म्हणे म्हणते इथं नका बसू, मंदिरात जा बसाले. हो, आम्हाला तसं सांगे. गेले मग गावाले, बरं झालं ना, मग गेले तर जाऊ द्या ना. नाही रे, गेले कायले, घरी नेलं तर आम्ही, तुम्ही काकू ये, घरी चला म्हणे, घरी घरी चला म्हणे, तिथं बस जा म्हणे. आमचं पोरगस होय असं होय तसं होईनं केलं, आणि मग त्याला घरी आम्ही घेऊन आलो. चहा पाणी पेला होता, दूध काही होतं नाही, कोरा चहा मांडला होता. काही नाही नेलं काकाजी घरी, जाऊ द्यायला पाहिजे होतं गावाले. अरे सुनील, मी काय म्हणतो, लय पस्तावून राहिला होता का तुझ्या मामा, माझ्या तर पाया घ्या पडला का. म्हणे काकाजी तुम्हीच केलं असं तसं, आणि मी मूर्ख ठरलो, मामा असं नाही केलं नाही, आज मला जाणीव झाली. अरे ते करून असा मला बोलला. आता समजली काय म्हणा तुम्हाला गलती झाली म्हणून, आतापर्यंत नाही समजलं म्हणा. हो ना, म्हटलं मी लय बोललो, बुडी तर लस बोलली. तर काही नाही, खाली मान घालून ऐकलं, आणि ते काहीतरी कागदपत्राचं काम आहे म्हणे. तर मी काय म्हणतो, ती आईचा हिस्सा आहे म्हणते त्याच्यात. त्या काका काका म्हणतो ते दोन्ही मामा, आणि तू आई, तिघं बहीण भाऊ होते म्हणते ना. हा हो, तिघं होते, दोघं भाऊ आहे आणि एक बहीण आहे. तर आईचा हिस्सा आहे ना त्याच्यात, पण आम्हाला काय आहे किती आहे काहीच माहित नाही तिकडचं. हो, तर त्याला सांगितलं कागदपत्र घेऊन आलाय तो. तर तो म्हणे त्याच्यावर तसं म्हणे सह्या पाहिजे म्हणे. हा, म्हणजे आई नाही राहील ना तुमची, तर मग पोराच्या सह्या पाहिजे असते म्हणे, पोराच्या पुरीच्या अशा सह्या पाहिजे असते म्हणे. असं असं मग मग मी म्हटलं मग तो हिस्सा घेईन ना म्हटलं त्याच्या मायचा. तर घेऊ घेतला म्हणे. आम्हाला काही हे नाही म्हणे, आम्ही दोघे भाऊ म्हटलं म्हणे. तर त्याच्या बहिणीचा हिस्सा होताच, तर म्हणजे आमच्या बहिणीचा हिस्सा आहेच बा. तर त्यानं जर म्हटलं का मला पाहिजे, तर आम्ही देतो बा त्याला, देईनच. असं आहे ना, एवढी इमानदारी झाली म्हणा तुमची. हा, का तुम्ही तेव्हा 2 भाषेले पाहू नाही शकले. बरं, पाहायचे तर सोडा, हाल पाहायला नाही आले त्याचे. एखादे डाव कधी एवढेचे एवढे झाले, लग्न एवढं झाले त्याचे. हा, आज म्हटलं भाषेच्या पोराला बायको आली, हा सून येऊन गेली भाषीले, तरी तुम्ही जराशे पाहायला नाही आले, आणि आता दिसून राहिलं तुम्हाला. लय बोललो बा आम्ही. हो, माफ करून द्या, म्हणजे खूप रडत होता त्या मामा. ते तर नाटक भरले त्याच्या अंगात रडायचे. मग आता तू काय करतो याच्यावर, काय करू मी, काय म्हणणं आहे तुमचं आता याच्यावर तुम्ही सांगा. मी काय म्हणतो सोनिया, आता एकदा माफ करून दे. हा, शेवटी मामा होय, चुकला चुकला. ते म्हणते ना, आता एकदा चूक झाली म्हणते, पण डबल होणार नाही म्हणते. काकाजी काय भरोसा आहे त्याचा, काही भरोसा नाही त्या लोकांचा. हो, या मामा तर बस, इकडे बोलते काही तिकडे करते काही. नाही, मलाही वाटलं का यावेळेस आता तू हे करणार नाही म्हणून. हो, एक वेळा माफ करून दे, त्यानंतर तुझ्या हिस्सा तू घेऊन घे, तुझ्याच फायदा आहे त्याच्यात. त्या गोष्ट जर ऐकली तर तुझ्याच फायदा आहे त्याच्यात, नुकसान तर आहे नाही. आहे फायदा, पण झालंच कमी शेवटी. बरं, बोलवून घ्या त्याले. आता मागच्या वेळेस आले होते, बसले तेव्हाही लग्न कटोळाचा प्रयत्न केला. हो, ते गोष्ट काढली आम्ही. तर म्हणजे चूक झाली असं तसं, माझी पोरगी द्यायची होती. हा, मी पोरगी करून घेईन असं तसं. हा, म्हणजे पोरगी नाही केली म्हणून येईन, मी बदनामी करणं चालू केली होती. बोलावून घ्या काकाजी, मग बोलून घेतो 2 शब्द. हो, बोलावतो. पाहिजे हो, माफ करून देतो. आता कसं आहे, तुले मामाचं घर होऊन जाते, पहिलीला होऊन जाते. मामाचं घर म्हटलं म्हणजे आपल्या आईचं माहेर. आईच्या माहेरासारखं कुठंच आपल्याला, म्हणजे आपल्याला स्वतःच हे नाही वाटत म्हटलं, खूप चांगलं वाटते. काकाजी बरोबर आहे तुमचं, पण तेनच नाही नातं ठेवलं तर आपण काय करावं. नाही, आता जर ते तसंच केलं तर आपला हिस्सा घ्यायचा आणि मोकळं होऊन जायचं, झालं. हा काकाजी, ठीक आहे, तुम्ही म्हणता तसंच करतो. येतो मग मी त्याला घेऊन. हा हो, या 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 घेऊन या. आता माझ्या मामाला भाषा आठवून राहिला, आता बहिणीची आठवण येऊन राहिली. बहीण नाही राहिल्यावर पहिले कधी गरज होती तेव्हा भाषेची गरज नाही भागवली. हा, काहीच नाही केलं, आणि आता आता ते येऊन राहिलं. हिस्सा तर घेणंच म्हणा, घेतला तर नसताच मी. माझ्या आईला घेऊन असता दिला म्हटलं, आई असती तर. पण येईना आमची काहीच जाणली नाही आजपर्यंत, म्हणून हिस्सा तर घेणारच आहे. येईल काही सोडणार थोडीच आहे मी. माझ्या आईचा जेवढा हिस्सा आहे तेवढा देऊन द्या म्हणून. आणि राहिली माझ्या बहिणीचं, बहीण तर मागूनच राहिली, अर्ध तिला देऊन देईन. या ना म्हणा येतात, हिस्सा द्या, नाही तर सांगा ना कोणाला. सह्याची गरज पडली म्हणून बरोबर आले तुम्ही, नाही तर काही आले असते. गीताबाई जातो म्हणते आता उद्या. उद्या तिला गाडी बुक करून द्या लागल. तर मग ते जाईन, तर साडी आहे का आपल्याजवळ एखादी तिला द्यायला. हाय, लय साड्या आहे. आता कोणी कोणी देते आपल्याला, तर राहत नाही का आपल्याजवळ, तर आहे ना साड्या, लय साड्या देऊन देईन एखादी. त्या कोणा दिलेल्या याच्यातली देशील काय तिला साडी, चांगली साडी देतो ना. चांगली कुठून आणू आता मी, आहे का माझ्या घरी साड्या, जे आहे ते देईन.
आता कायले नेहमी नेहमी घ्यास लागते का बहिणीले? तुला घ्यास लागते काय नेहमी नेहमी? तिला म्हणतं घ्यास लागते काय तर? अरे बहिणीला दिल्यानं कमी होते काय? एक साडी द्यास लागून तिले 2 वर्षाच्या बादानी ते. आणि आता रक्षाबंधनला येत नाही, मग दिवाळीला येत नाही. मग काय करू आता? मी बघतात कुठून आणू आता साडी? बघतात कुठून काय आणायची आहे? दुकानातून. काही जंगलात राहतो काय आपण? का भेटत नाही? चल दुकानात चल माझ्यासोबत. नाही तर मी आणतो माझ्या मनानं. तुम्ही तर तुमच्या मनानं 5,000ची घेऊन या. मलाच झाला गण. बरं येतो मी. येतो ना, चला ना मग. चला येतो मी, घेऊन येऊ आपण एखादी 1,000-1,500ची साडी. 1,000-1,500ची नाही, चांगली 3-4 हजाराची साडी घेतो. हा, नाही तर ते अजून म्हणून मग देऊन दे म्हणून माझ्या नावानं कोण सर. हा, हे मोठं तुमच्या बहिणीचं आहे. देऊन द्या माझ्या नावानं. बातच म्हणते. घेऊन घ्या पप्पा, किती रुपयाची घ्यायची आहे तुम्हाला तर. हो कर मग तयारी कर. रुपालीला सांगून दे काय काय करायचं आहे तर. हा, आजच पाहुणचार करून घे तिच्यासाठी. आणि चालला जाऊ मग दुकानात आपण घेऊन येऊ साडी. ते करून ठेवते स्वयंपाक. हो चला, आता आणा तर लागलच बाबा तुमच्या बहिणीसाठी. आणा लागून म्हणजे आणाच लागते. एकुलती एकच बहीण आहे, मला 2-4 थोडी आहे काही. आणि ती येत नाही नेहमी नेहमी. बरं आहे बाबा, तुमची बहीण येत नाही नेहमी नेहमी. नाही तर मला इथं राहा नसतं लागलं. आणि ते येत नाही तर. आणि आली असती तर काय मी कुठं जा लागलं असतं, मला घर सोडून सोडून पाहायला लागलं असतं. एवढी बेकार आहे काय माझी बहीण? हा, काही बोलत नाही, म्हणत नाही, तू तिचं करत नाही म्हणून ती बोलते तुले. तू कर बरं आनंदानं, कायले बोलते ते? आता तिथं राहिली सुनीलच्या घरी, तिथं काहीच नाही झालं, मस्त राहिली म्हणते आनंदानं. आणि तू यातून काय होते असं? तुला जीवावर येते ते आली म्हणजे, म्हणून ती तुला बोलते मग. हो चला, तुम्ही मोकाटच आहे मला बोलायले.